हा, रेकॉर्डिंग होते. हं. मूकं करोति वाचालं विजयगिरिं आपण पंचायतन यागाच्या निमित्ताने महाराजांचं जे पंचायतन आरतीवर प्रवचन झालेलं, त्याच्यावर आपण वाचत होतो आणि त्याचा अर्थ समजावून घेत होतो. तर आपण आता अ, पान नंबर 36, पान नंबर 36 वर आलेलो आपण. थोडासा ओव्हरलॅप घेऊ, कारण थोडा विषय कठीण असल्यामुळे मागच्या वेळेचं घेऊन पुढे जाऊ आपण. तर सवितृ रूपाचं ध्यानाचा भाग झालेला, तरी तो शेवटचा पॅरेग्राफ एक घेऊ आपण. बुद्धी प्रेरक सवितूर न सिद्धम रूपम, हे आता महाराज सांगताय. आणि त्याचे ध्यान या रूपाने आहे. हे सविता रूपाचे वर्णन महाराजांनी केले आहे. सवितृ रूपी परमात्मा बुद्धीला प्रेरणा करीत असतो. परमार्थामध्येही जी अपेक्षित बुद्धी आहे त्यालाही प्रेरणा करीत असतो. जीवात्मा कर्मानुसारिणी बुद्धी जरी घेऊन जन्माला आलेला असला तरी सुद्धा पारमार्थिक बुद्धी पारमार्थिक बुद्धीला प्रेरणा करण्याची शक्ती त्याच्याजवळ आहे. सूर्यनारायण हे सविता स्वरूपाचे म्हणजे बुद्धिप्रेरक ईश्वराचे कार्य म्हणून सविता हे एक स्वरूप दाखवले आहे. आता गजमुख गणेशाचे स्वरूप वर्णन करताना गणांचा पती म्हणजे पालक, गण म्हणजे प्राण, इंद्रिय, हृदय, बुद्धी, संपूर्ण सूक्ष्म शरीर घेतलेलं आहे. आता सविता रूपाचं वर्णन झालं. ज्यांनी पहिलं अटेंड केलं नसेल त्यांच्याकरता ईश्वर भगवान विष्णू हे सृष्टीच्या कार्याकरता वेगवेगळी रूप घेतात. त्यातली त्यांची ईश्वर स्वरूप जी आहेत ती 5 रूप अशा प्रकारे आहेत. सविता म्हणजे सवितृ देवता, गणेश, देवी, शिव आणि स्वतः भगवान विष्णू. तर सवितृ रूप हे कशा करता घेतात, तर बुद्धीला प्रकाश करण्याकरता घेतात. त्यामुळे आपल्याला हे माहित आहे की सर्वात पहिली गणपतीची पूजा होते कोणत्याही मंगल कार्य. पण ती पूजा ही व्हायच्या आधी संध्या होते आणि त्या संध्येत सविता देवतेचं आवाहन आणि गायत्री मंत्राचा जप असतो आणि त्याच्यानंतर गणेशांचं पूजन असतं. तोच क्रम इथे घेतलेला आहे. पंचायतन यागातही तसंच आहे की सविता देवता ही बुद्धीला प्रकाश केला तिने की नंतर गणेशांचं पूजन आहे. तसंच आरतीत आता सवितृ रूपानंतर गणेशाचं वर्णन आलेलं आहे. तर गणेश हे सर्व इंद्रियाचे स्वामी आहेत. गण म्हणजे इंद्रिय. तर सगळ्या इंद्रियांचे स्वामी म्हणून सगळे बुद्धी सहित, कारण इंद्रिय जी आहेत, इंद्रियात सर्वात मुख्य इंद्रिय हे अंतःकरण तत्व म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, ह्या त्याच्या अवस्था भेदानी अंतःकरण तत्वाचीच नाव आहे. हे बाकी सगळ्या इंद्रियांना कंट्रोल करतं, त्याच्यावर स्वामित्व त्याचं असतं. बा ही जी बाह्य इंद्रिय आहेत किंवा बाह्य कर्ण आहेत आणि अंतःकरण तत्व हे अंतःकरण आहे. आतलं करण, करण म्हणजे इन्स्ट्रुमेंट आपण इंग्लिशमध्ये म्हणतो तसं. तर एखादं कार्य करताना निमित्त कारण, उपादान कारण आणि करणाची आवश्यकता आहे. करण म्हणजे साधन.
ती गोष्ट होण्याकरता साधन म्हणून ती इंद्रिय आहेत. तर ह्या इंद्रियांचं स्वामित्व आहे. आणि म्हणून गणेश काय करतात आता ते सांगतात महाराज. सूक्ष्म शरीरांतर्गत बुद्धितत्वाला प्रेरणा करणे हे कार्य सवितारूपी ईश्वराचं आहे. म्हणजे बुद्धितत्व प्रकाशित केलं, जसं बाह्य जगात सूर्य प्रकाश करतो आणि मग त्या प्रकाशात सगळे व्यवहार होऊ शकतात. तर त्यामुळे बुद्धीचा प्रकाश झाल्यावर बुद्धी कार्यरत होते. तर आता सवितृ रूपाने बुद्धीला प्रकाश तर दिला, बुद्धितत्वाला प्रेरणा दिली, आता बुद्धी प्रकाशित झालेली आहे. आता पुढे गणेश जे आहेत ते सर्व गणांचं म्हणजे इंद्रियांचं बुद्धीसहित सगळ्याचं रक्षण करणारा म्हणून तो गणपती आहे. आणि विघ्न विघ्ननाशकही आहे. म्हणजे बुद्धीत अ, साधना अभ्यासात जी विघ्न बुद्धीत येतात, वेगवेगळे अंतराय जे चाललेले आहे, सांगितलेले आहेत. आपण मागे थोडेसे ते योगसूत्राच्या निमित्ताने आणि अ, आपण श्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्राच्या अर्थाच्या निमित्ताने थोडेसे अंतराय पाहिलेले होते. तर ते अंतराय किंवा विघ्न ही आहेत की आळस आला किंवा इतके दिवस करतोय, आता अजून किती करायचं, एखाद दिवस केलं नाही तर काय, अशा ज्या वृत्ती येतात ही सगळी विघ्न आहेत. ते हरणारा तो गणेश आहे. आता महाराज सांगतायत त्या सर्वही गणांचे रक्षण करणारा परमात्मा म्हणजे गणपती आहे. मूळ तत्वापर्यंत जाऊन महाराज ध्यान करतायत. म्हणजे भेदाचा काय संबंध? गणपती निराळा, सविता निराळा, जगदंबा निराळी असं नाही. पंचप्राण आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत, मन आणि बुद्धी आहे. सप्तदर्श तत्वात्मक लिंग शरीर ते आहे, ज्याच्यामुळे अनेक जन्म होतात. नवीन स्थूल देहाचा संबंध म्हणजे जन्म आहे आणि स्थूल व सूक्ष्म शरीराचा वियोग म्हणजे मृत्यू आहे. आता या सर्वांचे रक्षण करायचे हे काम कठीण आहे. प्रेरकत्व निराळे, संरक्षकत्व निराळे. म्हणजे पुन्हा एक्सप्लेन करण्यासाठी, आता समजा सैनिक युद्धाला जात आहेत, तर त्यांचं मॉरल बूस्ट करायला जे सांगितलं जातं, ते जे त्यांचे कोणी सांगत असतील, तर त्याचं कार्य वेगळं आहे आणि युद्धात त्यांना गाईड करून पुढे नेणं हे कार्य जसं वेगळं आहे, तसं हे बुद्धीचं प्रकाश करणं हे वेगळं कार्य आहे. म्हणून त्याच्यासाठी वेगळं रूप घेतलंय भगवंतानी, सवित्र रूप. आणि आता संरक्षण करण्याकरता गणेशांचं रूप आहे. तर तेच सांगतायत महाराज आता. आता या सर्वांचे रक्षण करायचे हे काम कठीण आहे. प्रेरकत्व निराळे, संरक्षकत्व निराळे. कार्यरूपाने भेद झालेला आहे. प्राणतत्व एकच आहे म्हणतात, परंतु वेगवेगळी का, कार, कार्ये केल्यामुळे स्थानभेदाने कार्यभेदाने पंचप्राण भेद झालेले आहेत, असे शास्त्रकार सांगतात. त्याप्रमाणे ईश्वराचा भेद हा उपाधीमुळे आहे. याचं एक उदाहरण महाराजांनी दिलं होतं की एखादा इसम तो ऑफिसमध्ये जातो तेव्हा त्याला साहेब म्हणतात, त्याचा गणवेश वेगळा असतो, त्याच्या वागण्याची पद्धतही वेगळी असते. आणि तोच जेव्हा घरी होतो तेव्हा कोणी त्याला वडील म्हणतात, कोणी त्याला भाऊ म्हणतात, आणि त्याची घरातली वागण्याची पद्धत वेगळी असते. घरातला पेहराव ही वेगळा असतो. पण माणूस तेच आहे. तसं हे वरचं रूप ईश्वर त्या त्या कार्याप्रमाणे जरी वेगळं घेत असला तरी मूळ ईश्वर तत्व हे त्याच्यात एकच आहे. आता पुढे सांगतात महाराज. आता पंचमहाभूतापासून सूक्ष्म शरीर ही झालेले आहे. स्थूल शरीर ही पंचभौतिकच आहे. पण स्थूल शरीराची कालमर्यादा ठरलेली आहे, ते विनाशी आहे. अंतवंतम इमे देहा, हा गीतेतल्या श्लोकाचा भाग आहे. अंतवंतम इमे देहा असे सांगतात, म्हणतात भगवान. साक्षात्कारात्मक भक्तियोग जरी उत्पन्न झाला
तरी सुद्धा सूक्ष्म शरीराचा विनाश होतो असे कपिल महामुनी सांगतात. भक्तितत्वाचे प्रतिपादन आपल्या मातेला करीत असताना भक्तीचे स्वरूप त्यांनी वर्णन केलेले आहे. सर्व देव म्हणजे सगळी इंद्रिये. आता हे थोडस एक्सप्लेन करायची गरज आहे की सर्व देव म्हणजे सगळी इंद्रिये हे कसं काय. तर विराट जे शरीर आहे, अ, गोडसे काकांचा फोन येतो, बहुतेक त्यांना जॉईन करायला काहीतरी प्रॉब्लेम आहे. हा, तर इथे म्हटलंय की सर्व देव म्हणजे सगळी इंद्रिय आहेत. आता हे कसं काय. तर हे महाराज अ, एका वेगळ्या संदर्भात सांगतात. तो काय आहे. तर जे जे पिंडी ते ते ब्रह्मांडी असं म्हणतात. म्हणजे सर्व विश्वात जे जे जसं जसा आहे, वेगवेगळे लोक आहेत, वेगवेगळी अ, अ, देवता आहेत, तशाच त्या आपल्या आत आपल्या शरीरात आहेत. म्हणजे कसं, तर आता विश्वात सगळे 14 भुवन आहेत. त्यातले वरची 7 भुवन कोणती आहे. तर भू म्हणजे भूलोक, भुआ, भुवरलोक, स्वर्लोक, महरलोक, जनोलोक, तपोलोक आणि सत्यलोक. तर तसेच आपल्या 7 जी चक्र सांगितलेली आहेत कुंडलिनीच्या मार्गातली जी येतात ती 7 चक्र हे ते 7 लोक आहेत. भूरलोक हे मुलाधारी असतं. भुवरलोक, अ, भूरलोक म्हणजे आपला पृथ्वी झाली, ते मुलाधारात आपल्या असतं. भुवरलोक म्हणजे स्वाधिष्ठानात असतं. भुवरलोक म्हणजे गंधर्व लोक ज्याला म्हणतात. ढगाच्या लेवलला तो लोक आहे, आपल्या दृष्टीला गोचर नाही, पण तो लोक तिकडे आहे. आणि हे फक्त आपल्याच तत्वज्ञानात नाही, वेस्टर्न कल्चरमध्ये पण ढगांना गंधर्वांची म्हणजे फेरीज आणि यांची सृष्टी मानतात. तर त्यामुळे तो जो आहे तो भुवर लोक झाला. अ, आणि स्वहा, स्वहा लोक म्हणजे स्वरलोक. स्वहा आणि लोक याची संधी केली तर तो विसर्ग आहे, त्याचा उच्चार र सारखा होतो. म्हणजे स्वरलोक म्हणजे स्वर्ग, तो मणिपूर. मग अनाहत महरलोक, जनवलोक, तपोलोक आणि सहस्रारात सत्यलोक. तसंच ही इंद्रिय आहेत, त्या इंद्रियांच्या देवता म्हणजे सगळं सृष्टीला सगळं दिसू शकण्याची शक्ती कशामुळे येते. तर सूर्यचंद्राच्या प्रकाशाने येते. नेत्रांची देवता सूर्य सांगितलेली आहे. त्याचं मुख्य प्रत्येक इंद्रिय, जरी शरीर हे आपलं पार्थिव शरीर म्हटलं तरी त्यातली प्रत्येक इंद्रियाला वेगवेगळ्या देवता आणि वेगवेगळी तत्व आहेत. तर डोळ्याची देवता ही सूर्य आहे. आणि तिथे तेज जास्त आहे. तेज तत्व हे डोळ्यात जास्त आहे. तर त्यामुळे जगात जो पूर्ण विश्वात जो सूर्य म्हणून आहे, तोच सूर्य आपल्या डोळ्याच्या इंद्रिय रूपाने ही तिथे तो वास करतोय. असं प्रत्येक अ, देवतांचा वास आपल्या शरीरात आहे. भगवान 15व्या अध्यायात गीतेतल्या सांगतात, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणापान समाकृत्वा पचाम्यन्नं चतुर्विधम. म्हणजे ते म्हणतात की मी प्रत्येक प्राण्याच्या जठरात वैश्वानर म्हणजे पचन करणारी जी शक्ती आहे त्या रूपाने मी राहून सगळ्या अन्नाचं पचन करतो. तर असं सर्व देवतांचा वास आपल्या शरीरात आहेच. आणि प्रत्येक इंद्रियाची देवता ती त्या त्या इंद्रियाच्या ठिकाणी राहत असते. इंद्रिय म्हणजे हे बाहेरचे कान म्हणजे कर्ण इंद्रिय नाही. सूक्ष्म शरीर जेव्हा शरीरातनं स्थूल शरीरातनं निघून जातं, तेव्हा ही सगळी इंद्रिय घेऊनच पुढे जातं. म्हणजे ते इंद्रिय हे सूक्ष्म, त्याच्या बाह्य जे इंद्रिय आहेत त्याच्यापेक्षा सूक्ष्म असं त्यातलं इंद्रिय जी आहेत ती खरी इंद्रिय आहेत. आता हे कसं समजून घ्यायचं. तर समजा आपण डोळे उघडे आहेत पण काहीतरी विचारात आहोत. ते काहीतरी विचारात समजा चाललोय रस्त्याने,
समोरून ओळखीची व्यक्ती आली तरी त्या तंद्रीत आपल्याला लक्षात येत नाही. म्हणजे काय, बाह्य इंद्रिय तरी आहे, उघड आहे, पण ते काम करत नाही, कारण आंतर इंद्रिय आहे, ते त्या मनाबरोबर त्या विचारात अडकलेलं आहे. त्यामुळे त्याच्याकडे बाह्य अ, अ, जो इंद्रिय गोलक जे डोळे आहेत कडनं काही त्याला इन्फॉर्मेशन पोचत नाही, आणि आपल्याला तो समोरचा माणूस नोटीस होत नाही, दिसत नाही, असं असतं. तर सगळेही इंद्रिय आहेत, त्याचे देव आपल्या इंद्रियात आहेत, किंवा सर्व जगाची, विश्वाचा जर विचार केला तर विराट जे शरीर आहे, विराट अ, रूप जे आहे भगवंताचं, त्याचं मन म्हणजे हिरण्यगर्भ आहे, आणि त्याची डोळे म्हणजे सूर्य आहेत. तर अशा निरुती म्हणजे गुदद्वार आहे, असं सगळे ते वर्णन आपल्याला वेदात किंवा पुराणात हेही सापडू शकतं. तर सर्व महाराज सांगतायत आता, सर्व देव म्हणजे सगळी इंद्रिये, सर्वही इंद्रियांची प्रवृत्ती वासुदेवाकडे करणारा तो भक्तियोग म्हणून त्यांनी वर्णन केलेलं आहे. सर्वात्मक परमेश्वराच्या ठिकाणी या सर्वांची प्रवृत्ती असणे ही भक्ती आहे. सत्वैक मनसा भक्ती स्वाभाविकी तू सहा. संसार निवृत्ती सूक्ष्म शरीराचा नाश झाल्यावर होते. जीवभाव संपतो तोपर्यंत अध्यस्त सर्वही सूक्ष्म शरीर घेऊन जीवात्मा राहतो आहे. आता याचा अध्यस्तचा अर्थही आपण मागे बघितला. म्हणजे अ, जोपर्यंत सूक्ष्म शरीर आहे, म्हणजे काय, तो आत्मतत्व सर्वव्यापी आहे. म्हणजे हेही उदाहरण आपण दुसऱ्या आत्मानात्म विचाराचं आपलं जेव्हा वाचन झालं तेव्हा आपण हे उदाहरण घेतलं होतं, की जसं घटाकाश म्हणजे एखादा घडा आहे, तर त्या घडाच्या आतली जी स्पेस आहे, आकाश म्हणजे स्पेस, आकाश म्हणजे स्काय असा अर्थ नाहीये, आकाश म्हणजे स्पेस. तर घड्याच्या आतही आकाश आहे, बाहेरही आकाश आहे, आकाश एकच आहे. पण तो घडा जोपर्यंत दिसतोय तोपर्यंत त्या घड्याच्या आत तेवढ्या घड्याच्या आकाराचं छोटंसं आकाश वाटतं. तसा हा जीवात्मा या शरीराच्या आत वाटतो, आणि तो सूक्ष्म शरीराचा अभिमान घेऊन, म्हणजे ते इंद्रिय मन याला जोपर्यंत तो मी मानतो तोपर्यंत तो आत्मा त्या सूक्ष्म शरीरानी प्रतिबंधित, आणि मग ते सूक्ष्म शरीर स्थूल देहात, म्हणजे त्यांनी स्थूल देहात असल्यासारखा भासतो. हा नुसता भास आहे, आणि या भासाची निवृत्ती झाल्यावर तो आत्मा सर्वव्यापी झाला असं नाही. ते उलट तो पहिल्यापासूनच सर्वव्यापी आहे, आणि भासाची निवृत्ती झाल्यावर ते सर्वव्यापित्वाचा अनुभव येतो. तर तसं त्या हिशोबाने सूक्ष्म शरीरावरही, म्हणजे सूक्ष्म शरीर हे त्या आत्मतत्वावर झालेला अध्यास आहे. अध्यास म्हणजे भास. त्याच एखाद्या वस्तूचा बेस घेऊन किंवा त्याचा आधार घेऊनच त्याच्या ठिकाणी दुसरं रूप निर्माण होणं, याला म्हणतात अध्यास. म्हणजे याला एक स्टँडर्ड उदाहरण वेदांतात देतात, ते म्हणजे रज्जू सर्पाचं. म्हणजे दोरी आहे त्याच्यावर साप बसला, म्हणजे तिथे जर अंधारात वेडी वाकडी दोरी पडलेली आहे, तर त्याच्या ठिकाणी साप पडलेला असा जो भास होतो, तर ती दोरी पडलेलीच नसती तर तो भास झाला नसता. म्हणजे तो सापाचा जो भास आहे तो दोरी वर झालेला आहे, म्हणून त्याला म्हणतात अध्यास. तसा या आत्मतत्वावर जगाचा अध्यास झालेला, आणि प्रत्येक जे जीवाच्या ठिकाणी तो भास रूपाने वेगवेगळं शरीर, वेगवेगळं मन असा भास तयार होतो, त्याला अध्यास म्हणतात. तर तोपर्यंत अध्यस्त सर्वही सूक्ष्म शरीर घेऊन जीवात्मा राहतो आहे, त्याची सगळी कार्य आपल्या ठिकाणी घेतो आहे.
म्हणजे आत्मतत्व जरी आलं, जीवात्मा कशाला म्हणतात, तर ते आत्मतत्वाला आपल्याला जेव्हा आपणच मन इंद्रिय आहोत, हे शरीर आहोत, अशी जेव्हा धारणा होते, जी मूळ माया आहे प्रकृती, एकोहम बहुश्याम म्हणून जो ईश्वराचा संकल्प झाला, तर तो संकल्प झाल्यावर ती माया जी आहे ती दोन प्रकारे कार्य करते. मायेच्या दोन शक्ती आहेत. एक म्हणजे अज्ञान, अज्ञानानी ही आवरण शक्ती आहे, आणि दुसरी आहे विक्षेप. म्हणजे विक्षेप म्हणजे आहे ते न भासता दुसरं भासणं. म्हणजे अज्ञानाने आपण परब्रह्म आहोत, सर्वव्यापी आहोत, याची जाणीव झाकली गेली, आणि विक्षेपाने काय झालं, तर आपण हे शरीर मन बुद्धी आहोत, हा अध्यास झाला. तर तो अध्यास घेऊनच सूक्ष्म शरीर राहतं, आणि जेव्हा तो अध्यास मिटतो, तेव्हा त्या आनंदाची, आणि आपणच आत्मतत्व आहोत याची जाणीव होते, आणि नंतर आपण मी हा भावही निघून जाऊन वासुदेवच सर्व असा केवळ आनंदाचा आणि असण्याचा अनुभव येतो. हे कसं काय, तर ढगांनी समजा सूर्य झाकला गेला. आता सूर्य केवढा मोठा आहे, आता आपल्याला माहिती आहे पृथ्वी सूर्यासमोर एक नुसता डॉट असेल एवढी लहान पृथ्वी आहे, आणि त्यात ढग पृथ्वीच्या मानाने इतके कमी. ते ढग आपल्या दृष्टीला जवळ असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की तो सूर्य झाकला गेला. सूर्याच्या बाजूनी पाहिलं तर कायमच प्रकाश आहे, आणि ते ढग बाजूला झाल्यानंतर आपल्यालाही तो प्रकाश दिसतो. तर ह्याच्या पुढे आपण असं विचार केला की पाण्यात सूर्याचं प्रतिबिंब आहे, तर ते ढगामुळे झाकलं गेलेलं आहे. ढग बाजूला झाल्यावर ते प्रतिबिंब पडलं, म्हणजे शुद्ध बुद्धीत त्या आत्मतत्वाचं प्रतिबिंब पडलं, की नंतर लक्षात येतं प्रतिबिंब असं आहे, तर तो मूळ सूर्य कसा आहे. मग तो शेवटच्या स्टेजला ती बुद्धीही राहत नाही, आणि स्वतः तो आत्मरूप होऊन जातो. हे प्रत्येक रूप बघताना जसं पुढे जाऊ तसं तसं महाराज एक्सप्लेन करत जाणारच आहे. आणि थोडा कठीण विषय असल्यामुळे आपण थोडंसं जास्त एक्सप्लेनेशन त्यात अजून घेतो आहोत, एवढंच. तर महाराज सांगतायत, संसार निवृत्ती सूक्ष्म शरीराचा नाश झाल्यावर होते. जीव भाव संपतो तोपर्यंत अध्यस्त सर्व ही सूक्ष्म शरीर घेऊन जीवात्मा राहतो आहे. त्याची सगळी कार्ये आपल्या ठिकाणी घेतो आहे. म्हणजे या सूक्ष्म शरीराचं जी जी कार्य आहेत ती त्याला वाटते आपणच करतो. कारण मी हे त्याला त्या अनात्म पदार्थात वाटल्यामुळे खरा जो आत्मा जो आहे त्याला काही कार्य नाही, त्याला जाणं येणं क्रियाही नाही. कारण तो सत म्हणजे सर्वव्यापी सर्व कालात असलेला आहे, आणि त्याच्यात काहीही, त्याच्यामध्ये अमुक ठिकाणी कमी, अमुक ठिकाणी जास्त, इथे एक रंग दुसरीकडे दुसरा रंग, इथे डोळे तर इथे नाक, तर निर्गुण निराकार रूपाने जेव्हा भगवंत आहे तेव्हा असा काही भेद नाही. आणि सगुण साकार पण जेव्हा होतो, तर भगवानांचं विशेषत्व आहे की तरीही त्यांचा त्या अभेद सच्चिदानंद व्यापकत्वाला काहीही कमी येत नाही. तर पण जीवाच्या ठिकाणी हा अध्यास आहे, आणि याकरताच जीवाचं शरीर हे अध्यस्त म्हटलेलं आहे. म्हणजे अध्यस्त विवर्त म्हटलेलं आहे. म्हणजे अध्यस्त विवर्त म्हणजे मूळ स्वरूपाच्या ठिकाणी दुसऱ्या कशाचा तरी भास होऊन तो परिणाम झालेला आहे. पण अवतारांची शरीरं किंवा भगवान विष्णू स्वतः जे सर्वव्यापक असूनही सगुण जे आहेत, त्यांचं शरीर हे मायेचा भाग नाही, त्याला अनध्यस्त विवर्त आहे. म्हणजे ती दोरी आहे तर ती दोरीच दिसते असं म्हणता येईल त्याला.
ते अनध्यस्त विवर्त म्हणजे त्याच्यावर कशाचाही भास नाही. ते सच्चिदानंद सर्वव्यापी चित स्वरूप आनंद स्वरूप सर्व शक्तिमानही त्यामुळे तेच आहे. आणि ते कोणतीही रूप घेऊ शकतं. आपली रूप ही भास आहेत, ते ऍक्च्युली आपल्या इच्छेने हवे त्या आकारात येऊ शकतात किंवा निराकारात जाऊ शकतात. तर इकडे हा अध्यास जो झालेला आहे की मीच सूक्ष्म शरीर आहे, मी स्थूल शरीर आहे, मग साहजिकच देहानी जी केलेली कर्म आहेत ते मी करतो असं वाटायला लागतं. मनाने जो विचार करतो तो माझा विचार म्हणून केला जातो. आणि मग त्याचे संस्कार होतात. आता ते संस्कारही मनावरच होत आहेत, पण तो म्हणतो माझ्यावर संस्कार झाले. आपण व्यवहारात किती सहजपणे एक्सपिरियन्स लिहिताना 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष अमुक एका क्षेत्रातला मला एक्सपिरियन्स आहे. मला म्हणजे कोणाला आहे? आत्मतत्वाला कशाचाही संबंध नाही. त्याला आनंद शिवाय दुसरा काही एक्सपिरियन्सही नाहीये. पण तो मनाचा जो एक्सपिरियन्स आहे तो आपण आपला मानून बसतो. यालाच अध्यास म्हणतात. तर तोपर्यंत अध्यस्त सर्वही सूक्ष्म शरीर घेऊन जीवात्मा राहतो आहे म्हणतात महाराज. आणि अजून काय होतं त्यामुळे त्याची सगळी कार्ये आपल्या ठिकाणी घेतो आहे. ज्ञानात्मक साक्षात्कारात्मक जी भगवत भक्ती आहे, शेवटची म्हणा किंवा अशा प्रकारची सर्व इंद्रियांची प्रवृत्ती त्या ठिकाणी लागली म्हणजे ती ज्ञान पर्यवसायी झाली. तोपर्यंत ही सर्व इंद्रिये, मन, बुद्धी, प्राण वगैरे भौतिक असून सुद्धा राहत असतात. राहत असतात ना. परिणाम सारखा चालू आहे. परिणाम म्हणजे परिवर्तित होऊन दुसरं रूपात जाणं ह्याला परिणाम म्हणतात. आणि ते कंटिन्युअस आहे, असं नाही एखादी क्रिया झाली आणि आता परिणाम झाला आणि तिथे स्थितच आहे. सतत बदल आहे, प्रवाह नित्यता मानलेली आहे. म्हणजे माया कशी आहे, सतत प्रवाही आहे, सतत बदल हेच तिचं स्वरूप आहे. तर त्यामुळे तसंच सूक्ष्मदेहाचंही आहे. आपण जर म्हटलं, समजा एखाद्याला म्हटलं की एखाद्याने म्हटलं की मी शरीर आहे, तर आपण त्याला सांगू शकतो की लहान असताना तू तर 1 फुटाचा होतास, आता तू 5, 5.5, 6 फुटाचा आहेस. आणि तरी तोच तू आहेस हे म्हणतोय. बरं, शरीरातल्या प्रत्येक सेल्स असं म्हणतात की प्रत्येक ठराविक दिवसांनी म्हणजे रोज आपल्या शरीरातल्या काही सेल्स मरतायत आणि नवीन सेल्स येत आहेत. म्हणजे काही शरीरातले जे मूलद्रव्य आहेत ती बाहेर पडतायत आणि बाहेरची मूलद्रव्य अन्न, श्वास याच्या द्वाराने आपण आत घेतोय. त्यामुळे महिन्याभराच्या पूर्वी जे आपल्या अंगात ॲटम्स आहेत ते महिन्याभरानंतर नसतात. आकार बदलला, वर्ण पण कित्येक जणांचा बदलतो. अ, तर त्यामुळे तोच मी म्हणायला शरीरापेक्षा वेगळं काहीतरी माझ्यात आहे, ते मी आहे एवढं आपल्याला समजू शकतं. मग मी म्हणजे मन म्हणतो एखादा माणूस की ठीक आहे, शरीर नाही पण मन, बुद्धी हे मी आहे. तर जन्मल्याबरोबर एवढे विचार आपल्या मनात होते का? किंवा इतके आपण व्यवहार चतुर होतो का? किंवा इतके मॅनर्स असलेले होतो का? मलमूत्रादी पण तिथेच जायचंय, खायला हवं असलं तर रडायचंय, याच्याशिवाय काहीही न कळणारी बुद्धी, बोलताही येत नाही, दिसतही फार जास्त नाही, अ, आणि बुद्धीही नाही तेवढी. तर म्हणजे मन आणि बुद्धी ह्याच्यातही फरक पडलेला आहे. पण तरीही तेव्हाचा तो लहानपणीचा फोटो दाखवला तर हा कोण म्हटल्यावर पटकन आपण म्हणतो हा मी आहे. म्हणजे काहीतरी त्याच्यात एक असं आहे की एवढ्या सगळ्या बदलात काहीतरी कायम राहिलेलं आहे. बरं, झोपेत आपण असतो तेव्हा बुद्धीही कार्यरत नसते, गाढ झोपेत. स्वप्नावस्थेत मन कार्यरत असतं, पण गाढ झोपेत बुद्धीही कार्यरत नसते. पण गाढ झोपेत असताना कोणी उठवलं तर आपण म्हणतो ना, काय आनंदात होतो, कशाला उठवलं. म्हणजे ती आनंदाची जाणीव तिथे असते. आणि तो मला झालेला आहे म्हणजे मी तिथे बुद्धीच्या पलीकडचा मी आहे याची जाणीव होऊ शकते. अर्थात हा थोडा अजून म्हणजे विषयाला धरून असलं तरी तो खूप
अजून मोठा विषय होईल. आपण आत्मानात्म विचाराच्या वेळी तो बघितलेला आहे. एखाद्याला अजून उत्सुकता असेल तर त्याच्यावरचे आपले सत्संगाचे व्हिडिओ पाहता येतील. तर महाराज सांगतायत इथे, इंद्रियांच्या वृत्ती आहेत, मनाच्या वृत्ती आहेत, बुद्धीच्या वृत्ती आहेत, प्राणाच्या वृत्ती सारख्या चालू आहेत. हा परिणाम चालू असून सुद्धा क्षय नाही. वृत्ती म्हणजे काय तर इन्स्टिंक्ट आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, की एखाद्या गोष्टीचा अनुभव आपल्याला कोणत्याही गोष्टीचा अनुभव शरीरात असताना कशाने येतो तर 5 ज्ञानेंद्रियांनी येतो. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांनी आपण एक्सपिरियन्स घेत असतो आणि त्यांनीच आपण दुसऱ्यांना एक्सपिरियन्स देत असतो. सगळं कम्युनिकेशन जे आहे ते ह्या सगळ्या सेन्सेस थ्रूच झालेलं आहे, होत असतं. म्हणजे जसं कॉम्प्युटर प्रोग्राम सगळे बायनरी नंबर 0-1नी होतात, तसे हे शब्द, स्पर्श, रूपरस, गंध या 5 कोडनी आपलं सगळं प्रोग्रामिंग होत असतं. तर ते ते होताना एखादा स्टिम्युलस म्हणजे बाह्य एखादा विषय किंवा एखादा आपण ट्रिगर स्टिम्युलस म्हणून म्हणजे उद्दीपन जर झालं बाह्य कोणत्या तरी गोष्टीने, तर ते झाल्यावर सर्वात पहिलं काय होतं की हे हवस आहे किंवा नकोस आहे म्हणजे संकल्प किंवा विकल्प तयार होतो आणि मग त्याच्या द्वारानी एक बेसिक एक वृत्ती म्हणजे प्रेरणा तयार होते. म्हणजे हे नकोय अशी किंवा हवंय अशी. आणि मग त्या वृत्तीचं मग विचारात भावनात रूपांतर होतं आणि भावनांचं विचारात रूपांतर होतं. तर ह्या वृत्ती एक पहिली वृत्ती आणि दुसरी वृत्ती येण्यामध्ये गॅप असते. ती गॅप असते हे सिद्ध कसं करायचं तर आपण दिवसात कितीतरी वेळा पापण्या उघडझाप करतो. पण तरी आपल्याला ते कळत नाही. का कळत नाही? कारण ती जी गॅप असते तेवढ्या काळात ते बंद होऊन उघडले गेल्यामुळे ते बंद झाल्यावर डोळ्यासमोर येणारा काळोख आलेलाच नसतो. आणि त्या गॅपमध्ये निर्विचार स्थिती जी आहे तिथेच आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचा म्हणजे आनंदाचा अनुभव येत असतो. तर या सगळ्या ज्या वृत्ती आहेत त्या वेगळ्या वेगळ्या वृत्ती चालू आहेत आणि सारखा बदल चालू आहे. जसं नदी वाहते आहे, क्षणापूर्वीचं पाणी राहिलं नाही, ते पुढे निघून गेलं, तरी नदीचं एक्झिस्टन्स आहे आणि परत तीच नदी आपण म्हणतो. तसंच शरीराचं आहे. शिर्यते ती शरीरा म्हणजे सतत ऱ्हास होतोय. आप आपले त्वचा बदलते, शरीर बदलते, केस आपल्याला वाटतं केस गळून नवीन केस येत राहतात. सगळंच आपलं बदलत राहतंय. पण तरी त्याच्यात काहीतरी एक कॉन्स्टंट राहते. म्हणजे काय? त्यालाच महाराज म्हणतायत की परिणाम चालू असून सुद्धा क्षय नाही. कारण जेवढं जातंय तेवढं परत त्यात येतच राहतंय. परिणाम असल्यामुळे सगळ्यांचा क्षय आहे हा सिद्धांत जो सांख्यांनी मांडला आहे तो तिथे का नाही? परिणामशील असे हे सूक्ष्म शरीर आहे, तरी सुद्धा त्याचे रक्षण करणारे कोणीतरी असले पाहिजे. ते चिंतन महाराजांनी केलेलं आहे. म्हणजे सर्वात पहिलं म्हणजे शरीर असं का कसं तयार होतं याला तसं काही उत्तर नाही. गर्भ एक पेशीपासून वाढतो. 1-2 महिन्यातला आपण मॉडर्न सायन्सची जरी अनाटॉमीची पुस्तकं किंवा हे पाहिली तर त्यात हे दिसून येतं की पहिले काही दिवसांचा गर्भ माणसाचा काय, प्राण्याचा काय, पक्ष्याचा काय, माशाचा काय सारखाच दिसतो आणि मग नंतर त्याच्यात फरक होतो. मग तो असाच कसा होतो हे जसं सांगता येत नाही, तसं शरीर तयार झाल्यावर ते असंच राहतं कसं? आता राहतं कसं याला मग ते ॲटम्स किंवा ते मॉलिक्युल्स आहेत त्याच्यात मग सरफेस टेन्शन असतं, अट्रॅक्शन असतं. हे सगळे कारणं देतात. पण ते आलं कुठून अट्रॅक्शन? आणि मग त्याच्यासारखेच मॉलिक्यूल जर बाहेर कुठे असतील तर ते सगळे का नाही अट्रॅक्ट होत?
हा देहाची एक बाउंड्री किंवा मनाची एक बाउंड्री अशी का तयार होते? तर त्याचं उत्तर असं आहे की त्याचं रक्षण करणारे गणेश आहेत. आणि हे चिंतन महाराजांनी केलेलं आहे. महाराजांनी म्हणजे मोठ्या महाराजांनी इकडे महाराज सांगतात. तरी सुद्धा त्याचे रक्षण करणारे कोणीतरी असले पाहिजे. ते चिंतन महाराजांनी केले आहे. प्राणेंद्रिय हृद्बुद्धी प्रसिद्ध गणरूपम रक्षती तस्मात गणपती इति विश्रुत रूपम. म्हणजे प्राण आणि इंद्रिय, हृदय, बुद्धी, ह्या सगळ्याचं, हे सगळे जे गण आहेत त्यांचं रक्षण करणारा तो गणांचा पती गणपती अशा नावाने प्रसिद्ध आहे, सांगतात महाराज. ईश्वर स्वरूपाचे हे एक कार्य इथे त्यांनी दाखवलेले आहे. संपूर्ण सूक्ष्म शरीराचे संरक्षण करणं, तदंतर्गत बुद्धीला यथायोग्य प्रेरणा करणं, हे सवितृरूप ईश्वराचे कार्य आहे. प्रपंच, परमार्थ या सर्वांच्या योगक्षेमाची जबाबदारी यात सुचवलेली आहे. बुद्धीनेच सर्व कार्य व्हायचे आहेत ना. सर्वाला कारण म्हणजे बुद्धितत्व आहे, असा सांख्यांचा सिद्धांत आहे. एक योगायोग कसा आहे की आपण शनिवारी बुद्धितत्वावर आपली सिरीज चालू आहे, तर त्याच्यात आपण समर्थांची बुद्धिदे रघुनायका ही जी प्रार्थना आहे ती घेतोय. तर तिथेही समर्थ जेव्हा प्रार्थना करतायत तेव्हा लोकांना अन्न नाही खायला, वस्त्र नाही, आश्रय नाही, तर त्यामुळे तू काय दे, तर बुद्धी दे रघुनायका. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी समर्थ काय मागतायत, तर बुद्धी मागतायत. कारण काहीही करायचं झालं, काहीही मिळवायचं झालं, काहीही टिकवायचं झालं, काहीही संपवायचं झालं, काहीही जगात करायचं झालं तरी ती बुद्धीनीच होत आहे. शरीरात पण बळ पाहिजे आपण म्हणतो, मग शरीराचं बळ मिळवण्यासाठी पण बुद्धी विचार करते की मी व्यायाम करेन. मनाचं बळ विचार करण्यासाठी बुद्धी म्हणते मी उपासना करीन, आणि ते बसून उपासना करते. असं हे बुद्धीचं महत्व आहे. आणि बुद्धी हे तत्व आहे, ते जरी मायेच्या आत असलं तरी ते मायेतला सर्वात पहिला झालेला पदार्थ असल्यामुळे तो सर्वात शेवटी सुटणार आहे. आणि अहंकार, त्याच्या महत्त्व म्हणजे विश्वाची बुद्धी, विश्वरूपाची बुद्धी. पहिल्यांदा मूळ माया, प्रकृतीनंतर महत्त्व म्हणजे बुद्धी तयार झाली, मग अहंकार तयार झाला. आणि मग अहंकारातनं त्रिगुण, मग पंचमहाभूत, मग त्याचं पंचीकरण, मग विश्व तयार झालं. म्हणजे जो शुद्ध सात्विक अहंकार आहे त्याच्यात सत्वरजतम ऍक्च्युली येत नाही येत, तो फक्त अहम आहे. आणि बुद्धी तत्व जे शुद्ध आहे त्यात तो अहम ही नाहीये, तर त्यामुळे त्या बुद्धीत ईश्वराचा प्रकाश होऊन, म्हणजे तीच बुद्धी काट्याने काटा काढतात तशीच तीच बुद्धी, तेच बुद्धितत्वा सकट सगळे इंद्रिय बाजूला काढून आत्मस्वरूपात स्थित होण्यासाठी मदत करत असते. तर त्या बुद्धीला यथायोग्य, हा महाराज सांगतायत, बुद्धीला यथायोग्य प्रेरणा करणे हे सवितृरूपी ईश्वराचे कार्य आहे. प्रपंच, परमार्थ या सर्वांच्या योगक्षेमाची जबाबदारी यात सुचवलेली आहे. बुद्धीनेच सर्व कार्य व्हायचे आहेत ना. सर्वांना कारण म्हणजे बुद्धितत्व आहे, असा सांख्यांचाही सिद्धांत आहे. आता इथे सांख्यांचा का रेफरन्स देत आहेत? कारण सांख्य हे पूर्ण बुद्धिवादी आहेत. आणि आधुनिक लोकांनाही बुद्धिवाद मान्य आहे. ते म्हणतात दैववाद काय उपयोगाचा, बुद्धिवाद पाहिजे, प्रयत्नवाद पाहिजे. पण दैववाद जितका बुद्धी संपन्न आहे तितका हा आधुनिक बुद्धिवाद नाही. कारण दैव म्हणजे काय, महाराजच सांगतात दुसऱ्या प्रवचनात, दैववाद म्हणजे काय, पूर्वी केलेले प्रयत्न हेच आत्ताचं दैववाद आहे, दैव आहे. म्हणजे त्या दृष्टीने दैववादातही खरा प्रयत्नवाद आलेला आहे. कारण त्यांनी आजच्या स्थितीची उत्तरं मिळतात जी आधुनिक प्रयत्नवादात
किंवा बुद्धिवादात मिळू शकत नाही. तर सांगतायत महाराज, सर्वाला कारण म्हणजे बुद्धितत्व आहे असा सांख्यांचाही सिद्धांत आहे. सर्व प्रत्युपभोगम यस्मात् साधयती बुद्धिः सैवच दृष्टीनाम प्रधान पुरुषांतरम सूक्ष्मम. उपभोग आणि अपवर्ग. अपवर्ग म्हणजे अ, पर पर जे म्हणतो, इह लोकातलं जे भोग आहे तो उपभोग झाला, आणि परलोकातला भोग याला अपवर्ग म्हणतात. तर उपभोग आणि अपवर्ग दोन्ही बुद्धी देणारी आहे. बुद्धीनी जसं कार्य होतंय ते बुद्धीचं ऐकून इंद्रिय कार्य करतात, आणि ती साहंकार जर बुद्धी असेल तर त्या त्या कार्याची, ते पुण्य झालं का पाप झालं त्या हिशोबाने त्या त्या कार्याची फलं मिळतात. निष्काम झालं तर मुक्ती मिळते, आणि जर त्या बुद्धीने भक्ती झाली तर मुक्तीच्याही पुढची पराभक्ती मिळते. म्हणजे भगवानही गीतेत सांगतात, मने मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षया, किंवा तुकाराम महाराज जे सांगतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा दरिद्री नारायण सुख समाधान इच्छा ते. तर या सगळ्याचं कारण हे मन किंवा बुद्धीच आहे. तर त्या बुद्धीचं रक्षण हे अ, गणेश करतायत. तर आता या श्लोकात काय सांगितलं ते सांगतायत. उपभोग आणि अपवर्ग हे देणारी, दोन्ही देणारी बुद्धी आहे. बुद्धी हीच प्रधान आहे, श्रेष्ठ आहे, हे सांख्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. त्यांना ती बुद्धी मान्य आहे. भोगदातृत्व फक्त बुद्धीलाच आहे ना. म्हणजे कोणते भोग मिळणार? आत्मतत्व ईश्वर हा काही कोणाला अ, सुख किंवा दुःख देत नाही. या मायेचे जे नियम तयार झालेले आहेत त्या नियमानुसार पुण्यानी सुख मिळणार आहे आणि पापानी दुःख मिळणार आहे. ती ती फळं तो ईश्वर त्या त्या जीवाला देत असतो. त्यामुळे ती कर्म होतात कशी? शरीरानी जरी कर्म झाली तरी ती डायरेक्ट करणारी बुद्धी आहे. आणि परत ती कर्म होताना इंटेन्शन काय आहे, उद्देश काय आहे, आणि कॉन्टेक्स्ट काय आहे, म्हणजे ती कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या संदर्भात झाले, त्यांनी त्याचं फळ निर्माण होतं. म्हणून भोग देण्याचं खरं सामर्थ्य कोणाला आहे तर त्या बुद्धीला आहे. म्हणूनच समर्थ सगळ्यावरचा उपाय म्हणून बुद्धियोगच मागतायत. बुद्धी दे रघुनायका ही मागतायत. आणि भगवान गीतेत सांगतायत की ती बुद्धी फक्त मीच देतो. ददामी बुद्धी योगंतम येन माम उपयांती ते. जी लोक मला सतत युक्त राहतात त्यांना मी हा बुद्धियोग देतो, आणि ते त्यांनी माझ्यापर्यंत येऊन पोचतात असं भगवान गीतेत सांगतात. तर भोगदातृत्व फक्त बुद्धीलाच आहे ना. व्यवहारातले प्रयत्न पण आपण करतो आणि व्यवहारातली फळं मिळवतो ते पण बुद्धीच्या द्वारेच करतो. आणि अपवर्ग अमूल दातृत्व सुद्धा, म्हणजे बुद्धीनी कर्म झाली, जर वैदिक कर्म स्वर्गप्राप्ती करता झाली तर स्वर्ग मिळेल, मोक्ष प्राप्ती करता झाली, परमेश्वर प्रित्यर्थ झाली तर मोक्ष मिळेल. पुढे त्या आरतीत असं आलंय, प्रधान पुरुषांतरम सूक्ष्मम करोती ती बुद्धी. नाही, ही बुद्धीची हे सांगतायत, व्याख्या सांगतायत. प्रधान आणि पुरुष यांच्यातला भेद म्हणजे अंतर दाखवणारी बुद्धीच आहे. म्हणजे मी अल्पज्ञ आहे, परमेश्वर सर्वज्ञ आहे, हा विचार करणार एवढं ज्ञान ही कोणाला आहे? तेही त्या बुद्धीला आहे. आणि मी बुद्धी नाही हे आत्ता जे आपण म्हणतो, जोपर्यंत साक्षात्कार झालेला नाही तोपर्यंत ते म्हणणारी ही बुद्धी आहे. कारण मी बुद्धी नाही, जिथे मी म्हटलं तिथेच ते कार्य बुद्धीच आहे. अहम ब्रह्मास्मी पर्यंत जरी महात्मा पोचला तरी तो अहम शिल्लक आहे.
त्यामुळे काय होतं, त्या आत्मानंदाचा अनुभव जरी आला तरी तिथे परतो उत्थान सांगितलेलं आहे ज्ञानाच्या 5व्या भूमिकेला. म्हणजे काय होतं, प्रारब्धाने तो जीव परत त्या आनंदापासून बाहेर येऊन अ, वासने आणि पूर्व प्रारब्धामुळे पुन्हा व्यवहारात पडतो. त्यांनी त्यांची मुक्ती जात नाही, कारण एकदा साक्षात्कार झाला की मुक्ती होणार, पण त्याच्यासाठी देह पडेपर्यंत त्यांना थांबावं लागतं. पण जो अवतारी महात्मा आहे, त्याच्यासाठी सहज डोळे मिटले काय नाही मिटले का कायमच त्यांची समाधी अवस्था आहे. पण ती व्हायच्या आधी अ, किंवा अहम ब्रह्मास्मी हाही साक्षात्कार व्हायच्या आधी जेव्हा आपण म्हणतो की मी म्हणजे बुद्धी नाही, हे म्हणणारही आपली बुद्धीच म्हणते. पण तेच त्याच्यातलं महत्व आहे. बुद्धीचं महत्व हेच आहे की स्वतःच ती स्वतःचाच विचार करून स्वतःपासून बाजूला जाण्यासाठी प्रयत्न करून स्वतःला विलीन करू शकते. अशी ही विशेष हे बुद्धितत्व भगवंतांनी बनवून ठेवलेलं आहे. तर भोगदातृत्व फक्त बुद्धीलाच आहे ना, आणखी अपवर्ग अमोल दातृत्व सुद्धा आहे. प्रधान पुरुषांतरम सूक्ष्मम करोती इथे बुद्धी. प्रधान आणि पुरुषातला भेद म्हणजे अंतर दाखवणारी बुद्धीच आहे. तो भेदाग्रह झाला की भेदग्रह गेलाच. भेदाग्रहम मूलम सर्वही. भेदाग्रह मूलही सर्व म्हणजे भ्रांती, तीही गेलीच म्हणतात. म्हणजे भोग अपवर्ग दातृत्व बुद्धीला सांख्यशास्त्रकारांनीही मान्य केलेलं आहे. आता इथे आपण मागेही पाहिलं होतं की भेदाग्रह झाला की भेदग्रह गेलाच, हे का सांगितलेलं आहे? तर ईश्वर तत्व समजून घ्यायला किंवा तत्वमसी किंवा अहम ब्रह्मास्मी, अ, मीच ते आत्मतत्व परमात्मतत्व आहे हे समजून घेण्यासाठी सुरुवातीला काय करावं लागतं, तर इदम शरीरम कौंतेयम भगवान सांगतात 13व्या अध्यायात की हे इदम म्हणजे असं, हे अमुक किंवा तमुक असं जे जे दाखवायला जातं तो शरीराचा भाग आहे, तो क्षेत्राचा भाग आहे, आणि त्याच्यापेक्षा आत्मतत्व वेगळं आहे, क्षेत्रज्ञ वेगळे आहे, हे भगवान जे सांगतायत. तसं पहिल्यांदा हे दिसणारं जग हे मिथ्या आहे किंवा हे म्हणजे ईश्वर नाही. नेती न इति न इति असं वेदही म्हणतं. काय काय नाही 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 म्हणून जे उरेल ते मग ईश्वर तत्व. कारण जे जे सांगता येतंय ते ईश्वर तत्व नाही हे समजावं. तर त्यामुळे मग ईश्वर तत्व अमुक असं असं वेदांनाही सांगता येत नाही. ते फक्त महाराज म्हणतात की शाखाचंद्र न्यायाने सांगू शकतो. म्हणजे कसं, तर चंद्र कुठे दाखवताना तो अमुक अमुक झाड दिसतंय, त्याची ही फांदी, त्याच्या मागे जो दिसतोय तो चंद्र, असं सांगतात. म्हणजे एखाद्याने चंद्र कधीच पाहिला नसेल, एखाद्याने समजा पांढरा रंग पाहिला नसेल, एखाद्याला गोल काय तर माहिती नसेल, तर त्याला तुम्ही चंद्र कसा दाखवणार? तर त्याला जर झाड म्हणजे काय माहितीये, ती फांदी म्हणजे काय माहितीये, तर त्या फांदीपर्यंत नंतर त्याच्या मागे तुला काहीतरी वेगळं दिसतंय की नाही, तर हो दिसतंय. मग तोच चंद्र. तर तसं इंडिकेटिव्ह वेद दाखवू शकतात. त्यामुळेच फक्त स्वतः अभ्यास करून आत्मतत्वापर्यंत जाता येत नाही. तिथे अज्ञानाच्या निवृत्तीपासून ज्ञानप्राप्तीपर्यंत सद्गुरूच नेऊ शकतात. कारण हे सगळं इंडिकेटिव्ह असल्यामुळे वेदाचं ज्ञान म्हणा किंवा हे हे अ, सद्गुरूंशिवाय ज्ञापक आहे ते कारक होऊ शकत नाही. तर सुरुवातीला सगळी माया किंवा जे इल्युजन आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, ते सगळं बाजूला करून जे उरतं ते आत्मतत्व म्हणजे मी आहे हे कळलं. म्हणजे त्याला काय म्हटले, भेदाग्रह झाला. म्हणजे हे विश्व आणि देव हे वेगवेगळे आहेत. हे विश्व म्हणजे ईश्वर तत्व नाही, हा सगळा माया आहे म्हणून त्याच्यातनं वैराग्य झालं, बाजूला गेलं. आणि मग आत्मतत्वाचा अनुभव आल्यावर हे विश्व पण त्यानेच बनलेलं आहे. म्हणजे हे विश्वही तोच आहे. म्हणजे भेद भेदाग्रह झाला आधी, म्हणजे भेद मानला, माया आणि ईश्वर वेगळं. कारण भेद मानला आणि अनुभव आला तरी जोपर्यंत भेद मानतोय तोपर्यंत खरं ज्ञान नाही.
कारण ईश्वर एकम एव अद्वितीय, सर्वत्र सर्व काळी ते सत, म्हणूनच सत आहे ना तो. सत याचाच अर्थ सर्व काळात आणि सर्व ठिकाणी तोच आहे. हे ज्ञान पूर्ण व्हायला हे भास जो आहे तोही तोच आहे हे कळलं पाहिजे. पण आधी तोच भासही तोच आहे, मग दारूही तोच आहे, मग मी पितो, हे होण्याची शक्यता असते. त्यामुळे पहिल्यांदा जे उत्कृष्ट जे ब्रह्मतत्व आहे त्याचं परिवर्तित जो भास त्याच्या मूळ आनंद स्वरूपापेक्षा वेगळा आहे, तो बाजूला काढून पहिल्यांदा त्याचा अनुभव घ्यायचा. आणि मग तो अनुभव घेतल्यावर मग ते भेदाचा आग्रह ठेवून, भेदाग्रह घेऊन अनुभव घेतला. मग भेदाग्रहाचा नाश करून सर्वत्र तोच, म्हणजे तो अ, सर्व जे विश्व आहे ती त्याचीच लीला आहे किंवा तो तद्रूपच आहे. हे विश्वची माझे घर ऐशी जयाची मती स्थिर, किंबहुना चराचर आपणीची झालं, जे ज्ञानेश्वर म्हणतायत महाराज. तर ज्ञानेश्वर महाराजांचंही तेच सांगणं तेच आहे की सर्वव्यापी दुसरा तिसरा कोणी नसून तोच महात्मा सर्वरूप होऊन जातो. आणि तो मी वासुदेव आहे म्हणत नाही, वासुदेवच सर्व, म्हणजे मी राहिलाच नाही तिथे, अहंकार राहतच नाही. तर अहंकार असला की भेद आलाच, त्यामुळे तो नाही म्हणजे भेद नाही. म्हणून भेदाग्रह मूलम सर्वही, सगळा जो गोंधळ झालेला आहे किंवा आत्मतत्वापासून आपण लांब गेलोय, क्लेश झाला म्हणतात, तर ते त्या भेदाचा ग्रह जो आपल्याला झाला की मी वेगळा आहे, बाकी सगळं वेगळं, हा जो ग्रह झालेला आहे, तेच या सगळ्या त्रासाचं किंवा अज्ञानाचं आणि आपल्या कष्टाचं मूळ आहे. ही भ्रांती आहे. मूळ सर्वही म्हणजे भ्रांती म्हणतायत मला. तीही गेलीच म्हणतात, म्हणजे भोग अपवर्ग दातृत्व बुद्धीला सांख्यशास्त्रांनाही मान्य केलेलं आहे. आता बुद्धी म्हणजे थोडक्यात काय, बुद्धीनी निर्णय करावे, बुद्धीच हे सगळं समजवून देणार आहे, हे त्यांनी मान्य केलंय. पण त्याला कंडिशन घातलेली, ते काय ते महाराज आता सांगते. इथपर्यंत लक्षात आलंय ना? कोणाला काही विचारायचंय? कारण हा थोडा म्हणजे कठीण विषय, म्हणजे महाराजांचे आपण बाकी सगळी प्रवचनं जर पाहिली तर त्या प्रवचनात च्या मानाने ह्याची डिफिकल्टी लेवल खूपच जास्त आहे. म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा अर्थ जसा कठीण आहे तसंच हे एक प्रवचन आहे, ते कठीण थोडस आहे. त्यामुळे मध्ये जर कोणाला काही विचारायचं असेल तर हात रेस करा. म्हणजे आपल्याला मध्ये प्रश्नही घेता येतील. आणि तसं काही विचारलं गेलं तर निदान हे तरी कळेल की कळतंय किंवा बोर होत नाही हे लक्षात तरी येईल. कारण थोडा विषय थोडं कठीण. थोडं कळायला त्रासदायक आहे. हा, मग विचारा, म्हणजे तोच तर आपला उद्देश आणि आहे. हा. जे कळलं नाही ते विचारा, किंवा आता ते होऊन गेलं असेल तर तर रिपीट, हा, थोडं रिपीट करता नाही येणार का? हो येईल ना. कुठपासून करू रिपीट? म्हणजे कुठपासून कळलं नाही, गणपती रूपापासून करायचं का? हा, चालेल चालेल चालेल. हा, म्हणजे कसं आहे, पहिल्यांदा सवितृ रूपाने तो ईश्वर, म्हणजे सोप्या ह्याच्यात अगदी आत तत्वापर्यंत जर आत्ता जाता येत नसेल तर कळायला सोपं अशा याने की अ, आत्ता आत्मतत्व आहे, त्याच्यावर त्याला त्याचा विसर पडून हे मन बुद्धी पंचप्राण पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय नि युक्त असं जे शरीर आहे त्याला तो आत्मा मी समजतोय. जोपर्यंत तो मी समजतोय, तर त्या मीपणाचा शेवट कशात आहे? शुद्ध बुद्धीत आहे. आणि शुद्ध बुद्धी ही शेवटची गोष्ट आहे.
ती सुटली की आत्मतत्वच आहे. त्यामुळे सगळा जो प्रवास आपला आहे, अध्यात्म जे आहे, ते कशा करता आहे की आपल्या आत्ताच्या मनाच्या अवस्थेपासून बुद्धीच्या अवस्थेत सा राजस तामस विचारापासून सात्विक विचारांपर्यंत, सात्विक आचारापर्यंत, सात्विक आचाराचा जेव्हा एकदम उत्कर्ष झाला की राजस तामस आचार कमी झाले, विचार कमी झाले, आणि मग निस्त्रैगुण्यम भवार्जुन भगवान म्हणतात तसं, मग त्या सात्विकच्या पलीकडे गेलं की ती शुद्ध बुद्धी आहे. आणि तिथे पोचल्यावर मग तो शुद्ध बुद्धी ही एखाद्या चकचकीत आरशासारखी आहे. तिथे आत्मप्रकाश पडल्यानंतर तो आरसाही नाहीसा होतो आणि फक्त तो आत्मप्रकाश राहतो. तर ते होण्यासाठी सवितृ रूपाने काय केलं भगवंतांनी? पहिल्यांदा तर जर पूर्ण अज्ञान असेल, समजा दगडाची योनी आहे, तर तिथे बुद्धीला प्रकाशच नाहीये ना. त्यामुळे दगडाच्या योनीत असताना उद्धार काय होणार? दगडाच्या योनीत असताना कोणीतरी त्याची मूर्ती बनवली आणि त्याची सगळ्यांनी पूजा केली, तर त्या योगाने त्याला मग पुढे काहीतरी चांगला एकदम जन्म मिळून आणि मग उद्धार होऊ शकतो. पण त्या योनीत बुद्धी नाहीये ना. तर मनुष्याला ती बुद्धी दिलेली आहे. हा सर्वात पहिला म्हणजे मनुष्य देहाचा उपयोग असा आहे की इथे बुद्धी अशी मिळते की ती बुद्धी सात्व सत्वस्थ राहून सत्वाच्याही पलीकडे जाऊ शकते. आणि मग तिथे तो साक्षात्कार झाला की आत्मरूप, मग तो बुद्धीचाही अध्यास गेला. तर ते होण्यासाठी पहिल्यांदा तर बुद्धीला प्रकाश पाहिजे. म्हणजे रात्री आपण झोपलो, झोपल्यानंतर जाग कशी काय येते असं जर विचारलं तर, म्हणजे समजा कुठे खाटकूट नाही झालं, कम्फर्टेबल अगदी, आपण छान एसी रूम आहे, गाद्या गिरद्या मस्त आहेत आणि मस्त झोप लागली आहे, परमनंट नाही ना लागत, उठतोच की नाही कुठेतरी. म्हणजे तो उठवणारा कोणतरी आहे. गाढ झोपेतली जी तमात असलेली बुद्धी जागृत होण्याचा दिवा कोणी लावला? तो जो आत आपण म्हणतो ना, आता माझी ट्यूब पेटली, ती कोणाची लवकर पेटेल लेट पेटेल, पण ते जे पेटणं आहे ट्यूबचं, ते ट्यूब पेटणं म्हणजे तो सवितृ रूपाचा प्रकाश आहे. आता म्हणजे सवितृ रूप हे आलं लक्षात? कोणाचं आहे हातवर अजून? तर हे सवितृ झालं. एवढं आलं का काका लक्षात? धीरकर लक्ष झालं का हो सांग? हो 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 हो. आता बुद्धीला प्रकाश झाला, पण आता मग त्या बुद्धीला प्रकाश झाला तर तो टिकून पण राहायला पाहिजे. बरं, शरीर बरं. पण टिकून राहायला पाहिजे ना. म्हणजे हो. शरीर असंच, म्हणजे एक मध्ये एक काहीतरी कोणतं तरी इंग्लिश मूवीमध्ये, स्पायडरमॅनच्या मूवीमध्ये एक विलन दाखवलाय, सँडमॅन. म्हणजे काय, त्याला शरीर नाही, मग तो त्याच्या विल पॉवरनी ती सगळी वाळू घेऊन शरीर तयार करतो. मग तो पुढे जाताना ती वाळू पडत जाते, परत त्याला नवी वाळू घ्यायला लागते. तसं आपल्याला होत नाही. म्हणजे आपलं शरीर आहे तसंच राहणारी एक, ठेवायसाठी एक शक्ती काम करते. आणि दुसरी आपली बुद्धी, रात्री झोपल्यावर जी बुद्धी गायब झाली, असा विचार करा. अजून एक इंग्लिश पिक्चर आहे, त्याच्यात त्यांनी काय दाखवलंय की एक माणूस असतो, तो एका शरीरात आहे, तर रात्री झोपून जेव्हा तो उठतो तेव्हा तो दुसऱ्याच शरीरात असतो. तसं जर अरे वा. झालं समजा, तर हा. किती गोंधळ होईल. रात्री आपली मन स्वप्न पाहतो किंवा दुसरीकडे जातो, ती मन श- ह्या शरीरापुरतं न राहता इकडे तिकडे, कारण तो अध्यास रात्री झोपेत आपल्याला, इवन स्वप्नावस्थेत या शरीराचा अध्यास सुटलेला आहे. त्यामुळे मन कुठेही जाऊ शकतं रात्री. मग ते गेलेलं मन किंवा गाढ झोपेत तर ते अस्तित्वात नाहीये. मग उठल्यावर परत आलंच नाही तर ते बुद्धीच नाही आली तर. आणि आपण बघतो ना, म्हणजे वय जसं जसं आपलं होत जातं तसं विस्मरण आहे किंवा काही गोष्ट लगेच न राहणं आहे.
लहान मुलं पटकन पाठांतर करून टाकतात, आपल्याला थोडं ते कठीण जातं. तर हे सगळे बुद्धीचे विकार जे आहेत त्यालाही इतक्या स्लो प्रोसेस नंतर होतात. पण प्रत्येक क्षणी जर आधीचं विसरलं गेलं तर कसं काय होईल? त्यामुळे काहीतरी त्या बुद्धीला ही जी नित्यता जी ठेवली गेलेली आहे ते ठेवणारे हे गणपती आहेत. आता आलं लक्षात? हो 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 हो. तर आता त्यांच्याबद्दलच अजून सांगतील, म्हणजे अजून थोडंसं लक्षात येईल. किती वाजलेत? माझं लक्ष नाही राहत. 11 वाजले, 11:05. हा 11 वाजले, 11:05. यायला. आहे मग आहे. दिनेश, हा बोला. दिनेश आपल्याला हा. झोपेमध्ये असताना हम्म. जर एखादं स्वप्न वगैरे पडलं तर कधी कधी सकाळी ते आठवत नाही, पण पडलेलं आहे एवढं, तर मग ह्याचं काय कारण आहे? म्हणजेच बुद्धीला किंवा मनाला कंटिन्युटी नाहीये हे आपल्याला लक्षात येतं की नाही. हो हो हो, अच्छा. म्हणजे स्वप्न पडलेलं पण आपल्याला लक्षात राहत नाही. मग आदल्या हं. दिवशीचं नाही लक्षात राहिलं तर किती प्रॉब्लेम होईल. हो ना, हो ना. त्यामुळे बरोबर. आदल्या दिवशीची कंटिन्युटी राखणारा कोण आहे? तर गणपती आहे. ओके. आणि स्वप्न ही म्हणजे स्वप्न पडणं किंवा गाढ झोप ही पण अशा करता दिलेली आहे की आपण या शरीरापुरते नाही आणि आपण आनंद स्वरूप आहोत या दोन्हीचीही जाणीव होण्या आपल्याला राहण्याकरता ही स्वप्न आणि गाढ झोप दिलेली आहे. जर गाढ हो. झोपेत आपल्याला त्याच गाढ झोपेत जो आनंद आहे तो ब्रह्मानंदाचाच अंश आहे. फक्त तो अज्ञानातच आपण असल्यामुळे, म्हणजे जसं आपण समजा बघितलं की अ, एखादं अ, समजा अ, सुंदर एखादं शिल्प आहे पण ते शोकेसमध्ये ठेवलेलं आहे आणि त्याची काच मळकी आहे, तर आपल्याला ते नीट दिसू शकत नाही ना. तसं बर. अज्ञानाचं आवरण न जाता तो आनंदाचा अनुभव असल्यामुळे तो खूप किंचित आहे. पण तो डोस नाही दिला तर आनंद आत आहे. म्हणजे मी मी म्हणजे तो आनंद आहे म्हणून आपल्याला तो मी आवडतो. मी माझी प्रिय व्यक्तीसाठी मी प्राण देईन म्हणतो, ते पण कोणासाठी म्हणतो? प्रिय व्यक्ती. का? कारण मला प्रिय आहे ती. का प्रिय आहे? कारण मला अनुकूल वागते म्हणून प्रिय आहे. मला अनुकूल दिसते, मला आवडतं तसं दिसते म्हणून प्रिय आहे. तर तो जो आत्मबोध आहे तो थोडा तरी त्याचा जर लेश राहिला नाही तर शरीराचा अभिमान शेवटी सुटला पाहिजे. पण मनाच्या वासना जायच्या आधीच जर शरीराचा अभिमान सुटला आणि सूक्ष्म शरीर बाहेर पडलं तर ती पिशाच्ची अवस्था झाली. आणि शरीर नसताना हो. उपासनाही नाही होऊ शकणार. म्हणजे ते सूक्ष्म शरीर यात ठेवायला त्या आनंदाचा डोस द्यायला लागतो. तो तो गाढ झोपेत आपल्याला मिळतो. आणि गाढ गाढ झोपेत, झोपेत बरोबर. शरीर मनापुरतं किंवा मन जे आहे, मनच सगळं विश्व तयार करतं. मनच सगळे आकार तयार करतं आणि त्यातच राहतं. तर त्यामुळे आपल्याला जाणीव होते जो विराट आहे त्याचं स्वप्न म्हणजे हे सगळी सृष्टी आहे. हो आपलं हो हो. आपलं मन त्या विराटाचा भाग आहे. त्यामुळे ते समजून यायला या स्वप्नांमुळे आपल्याला समजून शकतं की जसं हं. स्वप्नात समजा आपण एखादा गरीब भिकारी झालो किंवा स्वप्नात हं, समजा हं, हं. राजा झालो आणि हं, सगळ्या जगाचा राजा झालो आणि त्यात आपल्याला अजून हं. खूप सुंदर आपण आहोत, तरुण आहोत, सगळं सामर्थ्य आहे, आपल्याला उडता येते, पाहिजे तेही येते. आणि उठल्यावर आपण मग रडत बसलो की अरे 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 मी राजा होतो, माझं सगळं गेलं. तर त्याला तसा अर्थ राहत नाही ना. तर ते कळल्यामुळे बरं. आपल्याला तशीच ही माया आहे जर कळलं तर यातनं बाहेर पडायला ते सोपं पडतं. त्यामुळे प्रत्येक सोपं. अवस्था या आवश्यकच आहेत जोपर्यंत. बरं. त्यामुळे शरीरात प्राण राहणं हं, हं, हे हं, हं. सूक्ष्म शरीराचा नाश होईपर्यंत ते सूक्ष्म शरीर स्थूल शरीरात असणंच आवश्यक आहे. सूक्ष्म बरोबर, शरीराचा बरोबर. नाश म्हणजे मुक्ती झाली. मग
शरीर राहिलं काय नाही राहिलं काय काही फरक पडत नाही. तर इथपर्यंत आलं लक्षात. तर हो हो, गणपती आलं आलं रूपाने आलं. तो शरीर, मन आणि आत्मा याचा संबंध हं. टिकून तो एकत्र तो प्रवास, हे शरीर म्हणजे मी नाही, मन म्हणजे मी नाही, हे हळूहळू करण्याकडे साधनेत पुढे नेण्याकरता म्हणून गणपतीचं संरक्षण आवश्यक आहे. बरं. दिनेश, हा बोला. तुला देशपांडे कोण कळलं का? हा, नाही कळलं. आता पण आहेत ते देशपांडे. जरा तुम्ही तुमचा आहेत स्क्रीन का? चालू कराल का? देशपांडे. तुमचा व्हिडिओ व्हिडिओ स्टॉप केला ना देशपांडे? हा, म्यूट आहात काका तुम्ही, देशपांडे काका? हा. हा, ते देशपांडे म्यूट आहेत. हा, देशपांडे त्यांना ऐकूच जात असेल ना पण. हो. देशपांडे काका, तुमचं नंबर आणि पूर्ण नाव चॅटमध्ये लिहा, म्हणजे मी तुम्हाला ऍड करेन. कारण आपल्या महाराजांच्या ग्रुपमध्ये बरेच देशपांडे आहेत, त्यामुळे तुम्ही कोण हे कळायला काय मार्ग नाही, नुसतं आडनाव असल्यामुळे. तर तुमचं पूर्ण नाव आणि फोन नंबर तुमचं चॅटमध्ये टाकलात तर मी म्यूट आहे ते तुम्हाला ऍड ओपन करेन. करा ना. म्हणजे बोलतायत, मला आवाज पण तुमचा ऐकू येईल आणि दिसाल पण तुम्ही. व्हिडिओ चालू केला तर कोण कळत नाही देशपांडे. हो. त्यांना ऐकू तर ते जाते पण ते सुरुवातीला काय होते कळत तेच नाही. का? दळवी हा, सुरुवातीला लिहिलंय होते ना तेच की. का? हा, हा, हा हा. तेच तेच ते माहिती आहेत का कोणाला कोणते? नाही ना. कोण कोण? सुरुवातीला सुरुवातीला म्हणजे दिसत होते बघ, व्हिडिओ ऑन होता त्यांचा. पूर्वी. नाही नाही, ठीक माहित आहे, नाही हरकत क्लिअर. नाही. त्यांना ऐकू तर गेलं असेल, करतील ते. हम्म. ठीक आहे. हा, मग देशपांडे पुढे आडनाव वाचू दिसतं आपण. त्यांचं, पण ते कोण माहित नाहीये म्हणून. हा. ठीक आहे. तर हा, आता कंटिन्यू कर. एवढं सगळं बुद्धीला महत्व आहे, पण बुद्धीप्रमाणे करता केव्हा येईल? म्हणजे आता हे एवढं सगळं ऐकल्यावर एखादा म्हणेल मग मी माझ्या बुद्धीने काम करतो सगळं, तर तसा उपयोग नाही. ती सुसंस्कृत बुद्धी असली पाहिजे. आता ते महाराज सांगतील पुढे. परंतु ती बुद्धी संस्कृत झाली पाहिजे, एवढेच त्यांचे म्हणणे आहे. आचार्य महाराज म्हणतात, दोषापनयनम आणि गुणाधानेन असा संस्कार करण्याकरता, संस्काराचा डेफिनेशन आचार्य महाराज ज्यांनी केलंय, दोषापनयनम म्हणजे दोष बाजूला काढणं, आणि गुणाधानेनच, आधान म्हणजे त्याच्यावर आरोपित करणं, त्याच्यावर गुणाचं आरोपण करणं, याला संस्कार म्हटलेलं आहे. हा, हा चांदोरकर. सगळ्यांनी ना तुमचं झूमच्या आयडी आहे ना, ती तुमची जर नावं ठेवली तर ते म्हणजे आपल्याला कळायलाही बरं पडेल की कोण कोण येतंय किंवा ते कोण झूमवर कोण. त्यांचं नाव आहे देशपांडे, पण देशपांडे त्यांचे इनिशियल माहित नाही का नाव माहित नाही आपल्याला. बरोबर. पण ते त्यांच्या लक्षात आलं की कळत नाही. म्यूट पण आहे ना ते, बोल पण, त्यामुळे आवाज पण हो त्यांचा हो, मी येत नाहीये. अनम्यूटची रिक्वेस्ट पण केली, पण ते कळत नाही. ठीक आहे, आपलं वेळ थोडा राहिलाय, आपण. हो हो. हा, तू कंटिन्यू कर. परंतु ती बुद्धी संस्कृत झाली पाहिजे, हे वाचलं आपण. हा, दोषापनयन आणि गुणा आधानेन च असा संस्कार करण्याकरता सर्वही साधनांचे आचरण केले पाहिजे. एवढंच, दुसरं काही नाही. बुद्धीनेच निर्णय व्हायचे आहेत. साक्षात्कार म्हणजे बुद्धीलाच आहे. विद्या भगवती, मुक्ती ही पण कोणाला आहे? तर बुद्धीला आहे. कारण आत्मतत्व हे कायम मुक्तच आहे. ते आधी मुक्त नव्हतं आणि मग झालं असं नाही. त्यामुळे बुद्धीपेक्षा आत्मतत्व वेगळं आहे हे त्या बुद्धीलाच कळतं, आणि ते कळलं की ती बुद्धी निघून जाते आणि फक्त आत्मतत्व राहतं, असं ते. तर बुद्धीनेच निर्णय व्हायचे आहेत. साक्षात्कार म्हणजे बुद्धीलाच आहे.
विद्या भगवती म्हणून जे देवांनी वर्णन केलेलं आहे ही ब्रह्मविद्या आहे. ही साक्षात्कारात्मक वृत्ती भगवतीचे स्वरूप आहे. म्हणजे बुद्धीनेच सर्व संसार निवृत्ती होऊ शकते. अशा या सर्वही तत्वांचे संरक्षण करणारे ईश्वर स्वरूप म्हणजे गणपती आहे. हे ध्यान करतायत महाराज. म्हणजे गणपती संरक्षण करतोय त्या बुद्धीचं, पण ती बुद्धी नुसतं ईश्वरांनी दिले असं नाही, ते ईश्वराचंच व्याकृत स्वरूप आहे आणि ते स्वरूप म्हणजेच देवी आहे. म्हणून या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः हे जे म्हटलेलं आहे की तो ईश्वरच देवी रूपाने बुद्धिरूप झालेला आहे. देवी रूपाने का तर बुद्धी ही मायेच्यातली सर्वात उच्च म्हणजे मायेच्या पलीकडे आत्मतत्व आणि माया याच्या बॉर्डर लाईनला जर काय असेल तर हे महत्त्व म्हणजे बुद्धी आहे. म्हणजेच ती आदिमाया, विद्यामाया, आदिशक्ती, सर्वेश्वरी आपण ज्याला म्हणतो आणि तेच सर्वेश्वर आहे. म्हणजे ईश्वर स्वरूप आत्मतत्व ईश्वर स्वरूप झालं की ते मायेच्या राज्यात आलं असं धरायला लागतं. तर त्यामुळे ते बुद्धी स्वरूपाने पहिल्यांदा येतं. म्हणून ती जगदंबाच बुद्धी रूपाने आलेले आहे आणि मग त्याचं रक्षण गणपती करत आहेत. यांनी आपल्याला गणपतीच्या ते कथा ही पण बघितली तर तीही अशी थोडं विषयांतर होईल, पण तीही अशी सिम्बॉलिकच आहे. पार्वतीचं रक्षण म्हणजे तिचे प्रायव्हसीचं रक्षण कोण करतंय तर तो गणपती करतोय. पण शेवटी मुक्ती व्हायची तेव्हा ती बुद्धी नाहीशी व्हायची, म्हणजे तिचं रक्षण होणंही थांबलं पाहिजे. म्हणून भगवान शंकर हे मुक्तिदाते आहेत, ते गणपतींना तिकडे थांबवत आहेत. तो खूप मोठा विषय होईल, आपण अच्छा. पुन्हा या आपल्या विषयाकडे येऊ. बरोबर. तर हा विद्या भगवती म्हणून जे देवांनी वर्णन केलेलं आहे ही ब्रह्मविद्या आहे. ही साक्षात्कारात्मक वृत्ती भगवतीचे स्वरूप आहे. म्हणजे बुद्धीनेच सर्व संसार निवृत्ती होऊ शकते. अशा या सर्वही तत्वांचे संरक्षण करणारे ईश्वर स्वरूप म्हणजे गणपती आहे. हे ध्यान करतायत महाराज. प्राणेंद्रिय हृदबुद्धी प्रसिद्ध गणुरूप रक्षति तस्मात् गणपतीरिती विश्रुत रूपम. बाह्य आकाराचे, रूपाचे, अवताराचे चिंतन केले नाही. मूळ स्वरूपापर्यंत जाऊन चिंतन त्यांनी केले आहे. जगदंबेचे स्वरूप चिंतन करतानाही महाराज सांगतायत मानसमुख जडजातम यद्भासा रूपम भाती श्रुतिरती देवी नगतनया रूपम. आता याचा अर्थ आपण पुढच्या वेळी पाहू. गणेश रूपाचं वर्णन इथे संपलेलं आहे आणि म्हणजे बुद्धीला प्रकाश करणारा ईश्वर आहे. नंतर बुद्धीचं संरक्षण करणारा गणेश रूपाने ईश्वर आहे आणि तो बुद्धीही तोच झालेला आहे देवी रूपाने. आणि आता पुढच्या वेळी आपण त्या देवी रूपाचं पाहू. आज इथेच आपण थांबू. योगेश सच्चिदानंदम धर्म संस्थापकं वीरं कृष्णौ वंदे जगद्गुरुं श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आणि 3 देवतांचं झालं.